माणूस प्रेमात वेडा होतो असं म्हणतात आणि एकतर्फी प्रेमात तो गुन्हेगार होतो. उत्तम उदाहरण पुण्यातल्या बाणेरमधलं आहे आणि त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो की बाणेरमध्ये एक मेडिटेशन सेंटर आहे की ज्या ठिकाणी वेगवेगळ्या आपण त्यांना साध्वी म्हणायचं की नाही हे तुमच्यावर सोडतो, अशा महिला की ज्या महिला अध्यात्माच्या मार्गाला लागलेल्या आहेत आणि ज्याचा बाकी कोणत्याही गोष्टींची संबंध येत नाही, अशा एका महिलेवरती एकतर्फी प्रेम करणारा पुरुष जो इतका या सगळ्यामध्ये चिडला. आणि बरं, तो तिचाच जुना शाळेतला मित्र की शेवटी ज्या ठिकाणी ती राहत होती त्या घरमालकासोबतच तिचे संबंध आहेत अशा डाऊट घेऊन त्याने तो जो मालक आहे तिथला त्याला संपवून टाकला. या सगळ्या प्रकरणाची मी ह्याच्या आधी फक्त बातमीच फाईल केली होती, पण मी म्हटलं की एकदा डिटेल्स वाचल्या तर कळेल की नक्की काय घडलं काय नाही, आणि म्हणून या सगळ्या प्रकरणाची मी मुद्दामून FIR आणली. या सगळ्यात 3 नावं आहेत. त्यातलं एक त्या महिलेचं नाव आहे जे मी घेणार नाही, तिची आयडेंटिटी डिस्क्लोज होऊ नये म्हणून. पण 2 अशी नावं आहेत. त्यातली एक व्यक्ती आत्ता गेलेली आहे जी तिथली बाणेरमधली जागा मालक होती, आणि दुसरी व्यक्ती गुन्हेगार जो शेंडगे आहे तो आता आतमध्ये आहे. FIR वाचायला सुरुवात करतो, मग तुम्हाला कळेल की माणूस प्रेमात वेडा होतो आणि तो एकतर्फी प्रेमात गुन्हेगार कसा बनतो ही सगळी स्टोरी. घनश्याम हे या मुलाचं नाव आहे, ह्या ज्या पुरुषाचं नाव आहे तो तिथला जागा मालक आहे आणि त्याच्या वडिलांनी तो गेला आता, त्यामुळे त्याच्या वडिलांनी या सगळ्या प्रकरणात FIR दिलेली आहे शेंडगे या व्यक्तीविरोधात. ठीक आहे, मग ते असं म्हणतात की माझा मुलगा घनश्याम गेली अनेक वर्षापासून ब्रह्मकुमारी जो आश्रम आहे त्यांच्या सेवेत आहे आणि तिथे सेवा देण्याचं व अकाउंटिंगचं तो काम करतो. या सेंटरमध्ये त्याला आणखी ज्या महिलेचं नाव आपण ममता असं म्हणू की ममता नावाची तिथे त्याला ही महिला भेटली आणि ह्यासुद्धा त्याच ठिकाणी सेवा देण्याचं तिथे काम करतात. आता माझा मुलगा म्हणजे जो घनश्याम जो आता नाही आहे, ज्याचा मर्डर झाला, त्या मुलासाठी सेवा म्हणून मी काय केलं तर माझी जे बाणेरमधली आमची जागा आहे तिथली 5 गुंठा जमीन ही या सेंटरला तात्पुरती वापरण्यास दिली आहे आणि त्याच 5 गुंठ्यामध्ये हे सगळं मेडिटेशन सेंटर वर्कआउट होतं. आता तात्पुरती ही वापरण्यास दिलेली आहे तरी, आणि त्यानंतर माझं घर ह्या सेंटरच्या बॅक साईडलाच आहे. माझा मुलगा घनश्याम याने त्या सेंटरला येणाऱ्या एक सोलोमन शेडगे नावाचा मुलगा होता, त्याच्याकडून याच्या आधी त्याने मला सांगितलं होतं की याच्याकडून मला काहीतरी त्रास होतोय असं मुलाने मला याच्या आधी 1-2दा सांगितलेलं होतं. आता प्रसंग असा घडला की रात्री 11:30 वाजता मी घरी जात होतो आणि माझ्या पत्नीने मला घराबाहेरून मोठ्याने ओरडून सांगितलं की घनश्याम याला कोणतरी बाहेर एक माणूस आहे अनोळखी, तो मारतोय आणि त्याच्यावरती हल्ला केलाय. त्यानंतर मी होंडा शोरूमच्या पुढे गेलो. तिथे गेल्यानंतर हल्ला करणारा व्यक्ती त्यावेळेला मला पळताना दिसला आणि त्याच्या मागे ही जी महिला आहे जिला आपण आता ममता असं नाव दिलं ती पण त्याच्या मागे पळताना मला दिसली. मग हे कळल्यानंतर मी स्वतः, म्हणजे जो मुलाचा मर्डर झालाय घनश्याम त्याचे वडील, ते तिथे ते पण मागे पळत गेले आणि ते म्हणतात की होंडा शोरूमकडे पाहण्यासाठी गेलो. तिथे मला 3-4 वेगवेगळे व्यक्ती दिसले, वॉचमन दिसला आणि ही ममता होती ती पण दिसली आणि माझा मुलगा घनश्याम हा त्यावेळी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं दिसलं. आता वॉचमनला विचारलं की नक्की काय झालं, तर त्याने तिकडे बोट दाखवलं. त्या ठिकाणी एक उंच धिप्पाट टक्कल पडलेला आणि निळं लायनिंगचं शर्ट घातलेला व्यक्ती उभा होता. त्याच्या हातात धारदार शस्त्र होती आणि इतकंच नाही तर त्याला या ब्रह्मकुमारी जे मेडिटेशन सेंटर आहे तिथून त्याने तिथपर्यंत, त्याचे होंडाचं जे शोरूम आहे तिथपर्यंत त्याला वार करत करत घेऊन तो गेल्याचं वॉचमन मला म्हणाला. आता हे सगळं झालं, मला दिसलं की माझा मुलगा इथे निश्चित पडलेला मला तिथे दिसून आलं. मग डॉक्टरकडे आम्ही त्याला पळवलं, पण डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केलं. आता स्टोरी ॲक्च्युअल सुरू होते, समजून घ्या. तो म्हणतो की तक्रारदार त्याचे वडील ते म्हणतात की या ठिकाणी मला ही जी ममता होते ती पण दिसून आल्या. त्यांच्याकडे मी विचारणा केली तेव्हा त्यांनी सांगितलं की ह्या सोलमन सूर्यभान शेंडगे हा त्यांचा शाळेतला वर्गमित्र आहे. मागच्या 2 वर्षापासून आम्ही शाळेच्या गेट टुगेदरच्या निमित्ताने एका व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आलेला होता. त्या ग्रुपवरती सलमन शेंडगे याने मला ॲड केलेलं होतं. आता शेंडगेने एक दिवशी मला फोन केला. त्याने विचारला का तू मला ओळखलंस का? मग मी त्याला म्हटलं की नाही, माझ्या लक्षात नाही आलं. मग तो असं म्हणाला की आपण शाळेमध्ये एकत्र होतो, आणि मग त्याने त्याचं नाव वगैरे हिला सांगितलं आणि मग म्हटला की आता माझ्या वैयक्तिक आयुष्यात बरेच बदल झालेले आहेत. माझा विवाह झालेला होता, पण गेल्या 10 वर्षापासून माझी पत्नीसोबतची घटस्फोटाची केस सुरू आहे. या सगळ्या संदर्भात वाद सुरू आहेत. आता शिवाजीनगर भागात कुठेतरी राहतोय आणि एकटाच असतो वगैरे असं सांगितलं. सध्या याच्याकडे कामही नाही आणि कोणती सोयही नाही. म्हणून मग या ममताने तिला सांगितलं की तू आमच्या या अध्यात्म सेंटर आहे तिथे येत का नाहीस, तू सेवा देत जा आणि त्यानंतर तुझी जेवणाची वगैरे सोय होईल, पण राहण्याची सोय काय होणार नाही असं हिने सांगितलं. ठीक आहे. या अनुषंगाने तो कायम त्या सेंटरला यायचा, सेवा द्यायचा आणि त्यानंतर त्याने ममताला सांगितलं
की माझं तुझ्यावर लहानपणापासूनच प्रेम होतं, मला कायम तुझ्याशी लग्न करायचं होतं, पण ममताचं म्हणणं आहे की मी ह्या सगळ्या लग्नाला नकार दिला आणि त्याला मी असं म्हटलं की मी आता अध्यात्माच्या मार्गाला लागलेले आहे, त्यामुळे या सगळ्यामध्ये मी काही पडणार नाही. या सगळ्याचा त्याला राग आला. ठीक आहे, शेणगेला या सगळ्याचा राग आला की तिने नकार दिला. त्यानंतर हा त्या ममताला, जिचं नाव आपण ममता असं ठेवलंय, गेल्या 6 महिन्यापासून मोबाईलवरती काहीतरी अश्लील मेसेज पाठवताच तिचं म्हणणं आहे. तो कॉल करायचा, व्हिडिओ कॉल वगैरे करायचा आणि नंतर तो डाऊट घेऊ लागला. कोणावरती? तो म्हणाला की घनश्याम, ज्याच्या जागेमध्ये तुझं हे मेडिटेशन सेंटर आहे, जिथे तू असतेस, सेवा देत असतेस, त्याचं आणि तुझं काहीतरी अफेअर आहे, तुझं आणि त्याचे काहीतरी अनैतिक संबंध आहेत आणि तुमच्या दोघांमध्ये काही गोष्टी घडलेल्या आहेत. या सगळ्यावरून तो संशय घेऊन हिला त्रास देत होता. ठीक आहे, आता या सगळ्या संदर्भात घनश्यामने पण हिला सांगितलं होतं की अरे हा काय, याला असं वाटतं की आपल्यामध्ये काहीतरी चाललेलं आहे आणि हा कोण आहे माणूस वगैरे वगैरे. मग तिने त्यांच्यामध्ये पण कदाचित बोलणं झालेलं असावं. आता हे सगळं झालं तर सेम रात्री 11:15ची वेळ आहे. 11:15ची वेळ असताना शेणगे हा ब्रह्मकुमारी सेंटरजवळ आला आणि त्यावेळी हा घनश्यामला शिवीगाळ करू लागला. आता शिवीगाळ करू लागला तर त्यावेळी घनश्यामचं माझं मी तिथेच होते. मी त्याला म्हटलं तुम्ही याच्याविरोधात तक्रार का देत नाही? त्याचा शेणगेला राग आला. मग तो म्हटला की तुम्ही काय माझ्या विरोधात तक्रार देणार का? जिवंत सोडणार नाही तुला, असं बोलून वगैरे वगैरे शिवीगाळ सुरू झाली. ही आतमध्ये मोबाईल आणायला गेली. तोपर्यंत तिचं असं म्हणणं आहे की मोबाईल आणायला मी आतमध्ये गेले, तोपर्यंत बाहेर आले. त्यावेळी मला कळलं की या शेणगेने घनश्याम भाईंवरती धारदार शस्त्राने हल्ला केला असून घनश्याम भाई पुढे पळत होता आणि त्याच्या मागे हा त्याला मारण्यासाठी धावला आणि या शस्त्राने हल्ला करून रात्री 11:30 वाजता त्या घनश्यामला संपवलं. हा झाला FIRचा तपशील. आता यातला मूळ किस्सा समजून घ्या. प्रेम एकतर्फी जरी असलं तरी ही गोष्ट क्लिअर आहे की संबंधित महिला ही, तो शाळेतला मित्र होता वगैरे वगैरे असं जरी असलं तरी सुद्धा त्याला एंटरटेन करत होती. हे प्रथमदर्शनी या सगळ्यामध्ये दिसतं. मुद्दा क्रमांक 2, ह्या महिलेचं म्हणणं आहे की नाही, मी तर अध्यात्माच्या मार्गाला लागली आहे, मला या सगळ्या गोष्टी आता जमणार नाहीत वगैरे वगैरे असं सगळं तिने सांगितलं आणि त्यातून अंग काढून घेण्याचा प्रयत्न केला. पण तरीसुद्धा शेणगे या सगळ्यामध्ये कन्व्हिन्स नव्हता. उलट त्याला असं वाटू लागलं की ज्या आश्रमासाठी ज्या आश्रमात तू इथे राहतेस, तिथे जागा दिलेली आहे तुला, त्याचा जो ओनरचा मुलगा आहे त्यासोबतच तुझं काहीतरी चालू आहे आणि या सगळ्यातून त्या दोघांमधले वाद वाढले. असं आत्ता तरी क्लिअरली दिसतं इन्व्हेस्टिगेशनमध्ये की इट वॉज इनिशिएटेड ॲज लव्ह, की सुरुवातीला हे सगळं प्रेम प्रकरण होतं, त्यानंतर हे सगळं इथपर्यंत पोहोचलेलं आहे. बरं, संबंधित माणूस जेव्हा मी पोलिसांशी बोलू त्यांचं असं म्हणणं आहे की त्याला डोक्यात राग होता कारण शेणगे आणि या महिलेचं काहीतरी घनश्यामचं आणि या महिलेचं काहीतरी अफेअर सुरू होतं, म्हणून हा शेणगे चिडला आणि त्यानंतर हे सगळं प्रकरण कुठपर्यंत तर इथपर्यंत पोहोचलो आणि शेवटी काय तर एका माणसाचा या सगळ्यामध्ये मृत्यू झाला. पोलिसांनी शेणगेला आता ताब्यात घेतलंय. इन्क्वायरी सगळ्या प्रकरणाची सुरू आहे. संबंधित महिलेचं स्टेटमेंटसुद्धा आता रेकॉर्ड झालेलं आहे. आता इन्व्हेस्टिगेशनमध्ये काय बघितलं जातं आहे, टेक्निकल एव्हिडन्सेस गॅदर केले जातात. म्हणजे काय, या महिलेने जरी सांगितलेलं असेल की तो मला त्रास देत होता, तो माझ्याशी बोलतो, तरीसुद्धा असे काही मेसेज आहेत की या महिलेनेसुद्धा त्याला ते केलेले दिसत आहेत. ते नक्की कोणत्या विषयावरती बोलत होते, त्यांचे कॉल्समध्ये नक्की किती त्यांचे CDR दिसतात, त्यावेळी तुम्हाला दिसतं की कोणाला किती कॉल केले आहेत, कोणत्या वेळी केलेले आहेत. या सगळ्याची उत्तर आता टेक्निकल ॲनालिसिस सुरू आहे, त्यानंतर बाहेर येईल आणि मग आपल्याला जी आत्ता स्टोरी एकतर्फी प्रेमाची दिसतीये ते खरंच नक्की कुठपर्यंत जाऊन पोहोचतं हे बघणं महत्त्वाचं आहे. बाकी तुम्ही मुंबई तक बघत राहा.